वाटेत चालताना वाटलं आपण पत्नीची देवी म्हणून पूजा करायला हवी होती. तो संकल्प ही तूच पूर्ण कर. तुझ्या पत्नीची पाद्यपूजा करून. दादांनी तयारी सुरू केली. आपल्या सद्गुरूंचा संकल्प आपणच पूर्ण करायचा म्हणून पैसे बाजूस काढून सोनं घेऊन ठेवत होते. जेव्हा नुपुरा इतकं सोनं साठलं त्यावेळी बापू पोतदारांना बोलवून अतिशय सुंदर नुपूर बनवून घेतले. महाराजांना हवे तसे. तसेच आईची पाद्यपूजा करण्यासाठी तयारी केली. दादांच्या बरोबर मी व भावना काकू जाऊन गुपचूप आईला कळू न देता साडी आणली, बांगड्या, सौभाग्य लेणं आणलं. सर्व साधकांसह आम्ही नेवाशास पारायणाला गेलो. ज्ञानेश्वरी पारायण केले. त्यावेळी महाराजांचा आणखी एक संकल्प नेवाशाच्या करवीश्वराच्या मंदिरातील स्तंभ जिथे माऊलींनी ज्ञानेश्वरी सांगितली त्याला अभिषेक घालून रेशमी उपरणे घालावे. श्री दादांनी रेशमी कापड आणून त्याला निळे व जरीचे काठ लावून घेतले. एक अप्रतिम उपरणे तयार करून घेतले. महाराजांनी सांगितल्याप्रमाणे तो संकल्पही दिमाखात संपन्न झाला. 3 दिवस अतिशय सुंदर उत्साहात पारायण झाले. सर्वांना खूप भरून येत होते. चौथे दिवशी नुपूर अर्पण सोहळा होता. दादांनी मोती रंगाचे सोळे घातले होते. दादा, रमाकाका, मधुकाका अभिषेक घालण्यासाठी गाभाऱ्यात मोहिनी राजांच्याकडे गेले. मी, आई, पांडे काका, आनंद गाभाऱ्यात एका बाजूस थांबलो. आईकडे दादांनी एक रेशमी कापड दिले व घट्ट हातात बांधण्यास सांगितले. तसे आईने केले. त्यानंतर दादा वेगळ्याच अवस्थेत गेले. अतीव ते चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होते. वातावरण भारीच झालेले होते. देवनाथ महाराज तिथे आहेत हे जाणवत होते आणि आई व माझ्या डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या. काहीही सुचत नव्हते. सगळेच वेगळ्या अवस्थेत होते. साधक मंडळी बाहेर अष्टके वगैरे म्हणत होती. नुपूर अर्पण करताना अण्णा नाईक यांनी विठ्ठल विठ्ठल असा गजर करण्यास सुरुवात केली. खूप वेगळं वाटत होतं. ते सांगता येत नाही. ती अनुभवण्याची गोष्ट आहे. अभिषेक झाला. घट्ट बांधलेले हात दादांनी माझ्याकडून सोडवून घेतले. पैठणचा एक एक भाग पिंजून काढत होतो. अशी वर्षामागून वर्षे जात होती. नदीकाठही संपूर्ण पाहून झाला. पैलतीरावर आनंद दाशरथी जाऊन आले. खूप शोध घेऊनही समाधी सापडत नव्हती. देवनाथ महाराजांबद्दल विचारलं तर सुरळी अंजनगावचे का म्हणून विचारायचे. देवनाथ महाराज कोण म्हणून विचारायचे. तर त्यांची समाधी काय माहीत असणार. खूप शोधाशोध सुरू होती. गावातील लोकांना वाटे की भूकंपात पालथी नगरी झाली. तिथलं सोनं संपत्ती घेण्यासाठीच आम्ही आटापिटा करत आहोत. कारण तिथं हे सर्व सापडत होतं. दादांनी सगळ्यांना सांगितलं, आम्हाला सोनं वगैरे हे धन नको आहे. ते जर मिळालं तर तुम्हाला देऊ. आम्हाला देवनाथ महाराजांची समाधी हवी आहे. मग आम्ही गावातील मान्यवर लोकांना भेटणे सुरू केले. माले पाटील, बाळासाहेब पाटील, सोमनाथराज जोशी, सराफ वगैरे मंडळींना भेटलो. ओळख झाली. त्यांचे उत्तम सहकार्यही मिळाले. त्यांच्याकडे कागदपत्रेही पाहिली. औरंगाबादचे श्री नरेंद्र मारवाडी यांची इतिहास संशोधक खूप मदत झाली. आणखी एक इतिहास संशोधक मोरवंचीकर, त्यांचीही खूप मदत झाली. देवनाथ महाराजांनी दादांना, एकनाथ महाराजांना
अभिषेक घालायला सांगितले. तसेच नाथांच्या वाड्यातील विजयी पांडुरंगाला अभिषेक एकादशीस घालायला सांगितला. कृष्णदयार्णव मठात अभिषेक घाला असे सांगितले. त्याप्रमाणे सर्व केले. सर्वांना समाधी लवकर मिळावी अशी प्रार्थना केली. ती अण्णा महाराजांच्या परंपरेच्या पुस्तकात हैदराबादचे राजे रायन व चंदूलाल दिवान यांचा उल्लेख होता. हे दोघे देवनाथ महाराजांचे अनुग्रहित. चंदूलाल दिवानाने आपल्या गुरुचे गुरु म्हणून आळंदीस माऊलींचे प्रवेशद्वार बांधून सेवा रुजू केली, म्हणून आम्ही हैदराबादला जाण्याचे ठरवले. दादा, आई, आनंद आणि मी व प्राजू आम्ही मे महिन्यात भर दुपारी हैदराबादला पोचलो. जाखलेकर काकांच्या आत्तेभावाकडे त्यांनी सोय छान केली होती. दादांनी दुपारी थोडी विश्रांती घेतली, पण आम्हा तिघा मुलांना उन्हाने अति उकडत असल्याने झोप आली नाही. आम्ही घरातील लोकांशी गप्पा मारल्या. महाराजांच्या संबंधी थोडे बोललो. इतक्यात संत बापू भटजी समाधी मंदिरातून पुजारी दादांना भेटण्यास आले. त्यावेळी संध्याकाळ झाली होती. मी त्यांना देवनाथ महाराजांच्या विषयी माहिती देत होते. तेवढ्यात दादा तिथं आले. माझ्या सकट सगळे त्यांच्याकडे पाहतच राहिले. नुकतेच प्रगाढ साधनेतून ऋषी उठून यावेत तसे ते दिसत होते. अलौकिक तेजाने भारलेले सगळे त्यांच्याकडे पाहत शांतच झाले. पुजाऱ्याने दादांना बापू भटजींच्या समाधी मंदिरात येण्यासाठी आमंत्रण दिले. तेथील ट्रस्टचे अध्यक्ष भालेरावही मंदिरात आले होते. पूजा झाल्यावर त्यांनी दादांचीही पूजा केली. ते भालेराव म्हणजे राजे रायन यांचे वंशज. आम्हाला खूप आनंद झाला. त्यांनी दादांना त्यांच्या घरी येण्याचे आमंत्रण दिले. आम्ही त्यांच्या प्रशस्त राजवाड्यासारख्या बंगल्यात गेलो. तेथून सावडी येथील पूर्वज राहत असलेल्या वाड्यात गेलो. खूप मोठा वाडा होता. दादा त्यांना म्हणालेही, या वाड्यात तळघर आहे. खाली देवीचे अतिशय सुंदर मंदिर आहे. पूर्वज नित्य तिथं पूजा करत असत. आता ती होत नाही. भालेराव म्हणाले की मीही वडिलांकडून हे ऐकले आहे, पण तो मार्ग आता बंद आहे. मग दादांनी त्यांना देवीची उपासना करण्यास सांगितले. परत त्यांच्या बंगल्यावर गेलो. त्यांनी खूप स्वागत केले. दादा म्हणाले, तुमच्या पूर्वजांकडे नवग्रहाचे एक पदक होते, ते तुमच्याकडे नाही आहे. त्यामुळे तुम्हाला थोडा त्रास आहे. ते म्हणाले की पूर्वजांच्या फोटोत गळ्यात दिसत आहे, पण ते घरी कुठंही नाही. दादा म्हणाले की देवनाथ महाराज येऊन पूर्वजांना मार्गदर्शन करून गेलेत. ते म्हणाले की पूर्वी देवनाथ महाराज आले होते की नव्हते हे माहीत नाही, पण आज मात्र माझ्याकडे महाराज आलेत. त्यांच्याकडे फारशी काही
महाराजांची माहिती मिळाली नाही. 3 दिवस मुक्काम केला. दादांना भेटण्यास खूप लोक येत होते. बऱ्याच जणांच्या घरीही जाऊन आलो. दादांच्यासाठी शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम, कीर्तनाचे कार्यक्रम, भोजन असे भरगच्च कार्यक्रम करून कोल्हापुरास परत आलो. काही दिवसांनी परत पैठणला गेलो. गिरिजा मंदिराचा परिसर पाहत होतो. मंदिरात गेलो. दादा एका बाजूस ध्यानात बसले. ध्यानानंतर त्यांनी जमिनीवर अत्तराने काहीतरी मंत्र यंत्र वगैरे काढले व म्हणाले, इथून सरळ जायचे. त्याप्रमाणे सरळ गेलो. तिथे 2-3 समाधी होत्या. एका समाधीजवळ खूप भारलेले वाटलं. समाधीवरून हात फिरवताना मला व आनंदला उदाचा वास आला. खूप छान वाटले. दादांनी देवनाथ महाराजांना विचारलं. त्यांनी त्या समाधीपासून 1 किलोमीटरच्या अंतरात माझी समाधी आहे. अत्यंत उत्साहात 1 किलोमीटरचा परिसर पिंजून काढला, पण कुठंच थांगपत्ता लागेना. परत पैठणला गेलो असता महाराज म्हणाले, माझ्या 4 बाजूस देवता आहेत, माऊलींचे स्थान आहे, 5 पिंपळ आहेत. त्याप्रमाणे शोध सुरू केला. आधीच्या समाधीच्या 1 किलोमीटरच्या आतच हे सगळं येत होतं. हरिहरेश्वर, गणपती मंदिर. माऊली पैठणला आली होती तेव्हा मामाच्या वाड्यात राहिली होती तो वाडा, तारकेश्वर, गोदावरी नदी, पिंपळाची झाडे ही तिथंच होती. जागा कळाली, पण कुठंही समाधी दिसत नव्हती. त्या परिसरात खूप फिरत होतो, पण त्यावेळी आई म्हणाली, इथंच कुठंतरी ते बसलेत, आपल्याला पाहतही असतील, पण आपल्याला ते दिसत नाहीत. नंतर दादांना एकनाथांचे गुरु जनार्दन स्वामी यांनी दौलताबादला बोलावले. ते म्हणाले, दौलताबादला गडावर गुहा आहे, तिथे माझे साधनेचे ठिकाण आहे, पादुका आहेत, तिथे येऊन पूजा कर. तिथे फारसं कोणी जात नाही, तू तिथे ये. ध्यानात अशी आज्ञा झाल्याने 2001चा वाढदिवस 15 मार्च दौलताबादला करण्याचे ठरले. सर्व साधक मंडळी जमून अतिशय सुंदर वाढदिवस केला. डॉक्टर जमदग्नी व सौ आईने दादांना स्नान घातले. आनंद, सौ विद्या, निरंजन दास यांनी दादांची पाद्यपूजा केली. दुसऱ्या दिवशी दौलताबादवर गेलो. दादांनी अतिशय सुंदर अभिषेक घातला. ध्यानास बसले. जनार्दन स्वामींकडे समाधी लवकर मिळो असा आशीर्वाद मागितला. स्वामींनी आता लवकरच समाधी सापडेल असं सांगितलं. त्यांच्या आज्ञेने आम्ही परत पैठणला गेलो. त्यावेळी कृष्णदयार्णव मठातील पुजारी भेटले. त्यांनी सांगितले की माझ्या लहानपणी मी इथे समाधी पाहिली होती. चिंचेचं झाड होतं, मोठा पार होता, पारावर पादुका होत्या. इथं ब्रह्मचारी 2 बंधू इथं त्या समाधीची पूजा करत. ते गेल्यावर पूजा बंद पडली. कालांतराने ते झाडही पडले, पार अस्ताव्यस्त झाला. गावातील लोकांनी छान छान दगड नेले व तिथं काहीही उरलं नाही. नाथषष्ठीच्या वेळी ती जागा साफ केली. आता तिथं देवनाथ महाराज यांची समाधी आहे. हे तिथं आम्ही गेलो. आमच्याबरोबर रामकाका, भावना काकू व गावातील रामनाथ होता. जमिनीतील दबलेले दगड पाहून कामगार बोलावून खुदाई सुरू केली. त्यावेळी रामनाथ व भावना काकूंना अंगावर सरसरून काटा आला. काहीतरी वेगळेपण जाणवले. खुदाई चालूच ठेवण्यास सांगून आम्ही कोल्हापुरास परतलो. डॉक्टर अतुल जोशी तेथील वृत्तांत फोन करून कळवतच होता, पण विशेष असं काही सापडलं नाही. महिन्यानंतर परत विजापूरचा उत्सव, रामचंद्र महाराज समाधी दिन. आम्ही पैठणला पोहोचलो. सकाळी साधनेस बसल्यावर
दादांनी महाराजा बसल्यावर दादांना महाराजांनी आज्ञा केली की आज केशर पाणी घेऊन त्या जागी जावा. परंपरा म्हणा, पसायदान, ज्ञानेश्वरीतील नमनाच्या ओव्या म्हणून केशर पाणी, अत्तर, फुले घालून भूमीची पूजा करा. कुदळ, फावडे वगैरे साहित्याची पूजा करून खुदाई सुरू करा. दादा ध्यानाला होते. त्यावेळी तेथील वातावरण अतिशय सुंदर भारलेले होते. दादांच्याकडे पाहणंच खूप सुंदर वाटत होतं. परमपूज्य देवनाथ महाराजांनी सांगितल्याप्रमाणे सर्व केले. दादा, सौ आई व मी पिंपळाच्या पारावर बसलो. आई ज्ञानेश्वरी वाचत होती. मी देवी महात्म्य वाचत होते. दादा अत्यंत शांत होते. थोड्या वेळाने मी साधनेस बसले. महाराजांना लवकर समाधी मिळण्यासाठी प्रार्थना केली व म्हटलं, समाधी आजच्या आज मिळणार असेल तर भारद्वाज पक्षी डोळे उघडल्यावर लगेच दिसेल. ध्यानात देवनाथ महाराज दिसले. ते म्हणाले की समाधी आजच मिळेल. ते दर्शन झाल्यावर आनंद झाला व मी डोळे उघडले तर भारद्वाज पक्षी उडत गेला. दादांकडे पाहिले तर ते माझ्याकडेच पाहत होते. अक्काबाई महाराज काय म्हणाले? मी म्हणाले, आज समाधी मिळेल असं म्हणतात. ते खूप छान हसले. दादांच्यामुळे